महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आवाज पेणचा मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा पेणमध्ये तीव्र निषेध। नवी दिल्लीच्या जंतर मंतर येथे आपल्या हक्कासाठी सोमवारी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला। विद्यार्थ्यांवरील या लाठीचार्जचा पेण शहरात विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पालक वर्गाकडून तीव्र निषेध करण्यात आला। नीट परीक्षा पेपरफुटीमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक जंतर मंतर येथील आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला, तसेच अश्रुधुराचाही वापर केला। पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये कित्येक विद्यार्थी गंभीर होऊन रुग्णालयात उपचार घेत आहेत। संपूर्ण देशभरात या लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। पेण शहरात विविध स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या आवाज पेणचा या मंचाच्या माध्यमातून जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला। यावेळी या हल्ल्याचा निषेध करताना बऱ्याच विद्यार्थी-विद्यार्थिनींना रडू आवरत नव्हते। अक्षरशः रडत रडत त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला। आंदोलन संपले नसून न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असेही वैभवी म्हात्रेंनी स्पष्ट केले। विद्यार्थी व पालक वर्ग कोतवाल चौकात आवाज पेणची वैभवी म्हात्रेसह मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज पेणची वैभवी म्हात्रे, पालक समिता म्हात्रे, ठाकरे गटाचे तालुका प्रमुख समीर म्हात्रे, माजी प्राध्यापक गोरे, काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, अभिमन्यू म्हात्रे, स्मृती म्हात्रे आदींनी दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, हे आंदोलन असेच सुरू राहील, असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम पेण। काही समजत नाहीये, पूर्ण अंग कापतोय, बघतोय की सगळे रडतायत, मारतायत। माझी बहीण स्वतः UPSC एक्सपिरियन्स आहे, विचार करते का जीव देऊ का नको जीव देऊ, फक्त एका माणसामुळे कुठले स्टेटस टाकू पण शकत नाही। कुठले स्टेटस टाकले तू या पक्षाची आहेस, तू त्या पक्षाची आहेस, आहे पक्षाची, मग तुम्ही काय करणार आहात? तुमची पोरं पक्षाची आहेत ना, तुमची पोरं शिकतायत ना। आम्ही कधी बोलत का तुम्हाला असं काय? कधी